नमस्कार. जय किसान PSM या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, हे समोर जे बघत आहे तुम्ही आंबा लावलेला आहे. हे लिंबूचं झाड आहे समोर बघताय ते. पहिलं बघितलं ते आंबा आणि हे आहे कढीपत्ता. तर हे सगळे झाडं मी आता शेणखतावर आणणार. हे समोरचं पेरू दिसतंय ते पण फक्त शेणखतावर आहे. हे नारळ दिसत आहेत ते पण फक्त शेणखतावर आहेत. सेंद्रिय आहेत सगळं पूर्ण. आता समोर पुढं जे बघताय हे ते सीताफळ आणि रामफळाचं आहे. त्याच्या पलीकडे साईडला रामफळाचं आहे, अलीकडे सीताफळ आहे. मित्रांनो, ही सगळी शेणखतावरची झाडं आहेत. मी काही जी केमिकलची जी झाडं होती ती काढून टाकली. तर समोर बघताय तिथंच मी आता आंबा, लिंबू आणि कढीपत्ता लावले जे रोजच्या खाण्यात असते म्हणून. हे समोर जे झाड दिसतं आहे ते आवळा आहे. हे पण पूर्णपणे नैसर्गिक आहे मित्रांनो. त्याला कधीही केमिकल वापरलेलं नाही किंवा कोणतेही खताचं पोतं टाकलेलं नाही किंवा औषध मारलेलं नाही. हे तुमच्या सीताफळाचं आहे हे पण नैसर्गिक आहे. याला आम्ही फक्त शेण टाकतो, शेणाच्या पाट्या टाकतो किंवा कंपोस्ट. हे बघा आवळे पडलेले आहेत खाली. सगळे नैसर्गिकरित्या पिकवलेले आवळे आहेत. एकही केमिकल नाही. केमिकलचा मावळा तुम्हाला किंवा झाड दिसणार नाही. हे मोठ्याच्या मोठं आवळ्याचं झाड आहे. तिथं समोर जे दिसत आहेत ते आमचे 7-8 झाडं आहेत ते चिक्कूचे आहेत. ते पण आम्ही पूर्णपणे सेंद्रिय फक्त आणि फक्त शेणखतावर आले मित्रांनो. झाडं बघा केवढे आहेत. त्या झाडांना भरपूर वर्ष झाली. इथं मध्ये सगळी बाग होती पण ती केमिकलची बाग होती ती आम्ही सगळी काढून टाकलेली. आता इथं आम्ही सगळी पूर्ण प्लांटेशन करणार आहे. पण सगळे जे आत्ता लावलेले तुम्हाला दाखवले ते सगळे सेंद्रियच आहेत मित्रांनो. एकही कुठल्याही झाडाला मी केमिकल वापरलेलं नाही, फवारलेलं नाही किंवा खताची पोती टाकलेली नाहीत. कशासाठी मित्रांनो, आता थोडं जागरूक होणं गरजेचं आहे मित्रांनो. हा व्हिडिओ